नमस्कार, मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे। आता आपल्यासोबत आदिवासी एकता परिषदेचे डॉक्टर सुनील पराड आहेत, त्यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत। नमस्कार डॉक्टर साहेब, मशालमध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल, आजच्या या आंदोलनाची काय रणनीती आहे? सगळ्यांना जोहार। आणि आजचा जो मोर्चा आहे हा एल्गार मोर्चा आहे। हे आजचं जे दृश्य आहे हे सरकारने ह्याबद्दल जागरूक व्हावं। सरकारला असं वाटत होतं की आम्ही सगळ्या ताकदीवरती वाढवण बंदर काही करू, परंतु आजचा जो जनसमुदाय इथे एकत्र आलेला आहे, इथे इथला कोळी समाज असेल, मच्छीमार समाज असेल, आदिवासी समाज, शेतकरी या सगळ्यांनी एक आज वज्रमूठ आवडलेली आहे की काहीही झालं तरी कुठल्याही हालमध्ये वाढवण बंदर होऊ द्यायचं नाही। कारण वाढवण बंदराच्या जोडीने जिंदाल बंदर आहे, मुरबे बंदर आहे। त्याचबरोबर आम्हा आदिवासी लोकांना नष्ट करण्यासाठी चौथी मुंबईचं स्वप्न हे लोक बघत आहेत की हा पेसा क्षेत्र आहे, अनुसूचित क्षेत्र आहे। भारताच्या संविधानामध्ये 244 कलमाखाली 5वे अनुसूचित क्षेत्र दिलेलं आहे आणि आदिवासींना विशेष अधिकार दिलेला आहे। हे संविधानिक तरतूद असताना त्याला धाब्यावर बसून आम्ही काही करू शकतो अशा पद्धतीने एसीमध्ये बसून हे लोक चौथ्या मुंबईचे स्वप्न बघत आहेत। परंतु हे स्वप्न आता तुमचं स्वप्नच उरणार आहे। अशा पद्धतीने आजचा जो मोर्चा इथे झालेला आहे, लोकांनी दाखवून दिलेला आहे की आम्ही झोपलेलो नाहीत, आता जागरूक झालेलो आहेत। आम्ही 1998 पासून सांगत आलेलो की वाढवण बंदर नको आहे। आणि जसं की DMIC हा जो प्रोजेक्ट आहे हा एक भला मोठा अजगर आहे आणि त्याचं जे डोकं आहे हा वाढवण बंदर आहे। बुलेट ट्रेन असेल, फ्रेट कॉरिडॉर असेल किंवा मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे असेल किंवा इथून जोडणारा जो ग्रीनफील्ड महामार्ग आहे हे संपूर्ण आदिवासी क्षेत्राला बेचिराग करणार आहे, पालघर जिल्ह्याला बेचिराग करणार आहे। आणि म्हणून आम्ही आदिवासी एकता परिषद ह्या मोर्चामध्ये सर्व ताकदीने उतरलो आहोत। ह्या भविष्यामध्ये जेही आंदोलन वाढवण बंदर विरोधी स्वीकृती समिती आहे त्याच्या माध्यमातून आणि संघटनेच्या माध्यमातून आवाहन केलं जाईल, त्याच्यामध्ये आदिवासी एकता परिषद त्याच ताकदीने प्रत्येक गावातला घरातला आदिवासी माणूस त्याच ताकदीने ह्या गोष्टीला विरोध करणार आहे। आणि म्हणून ही आमची जमीन आहे, हे आमचं जगणं आहे, आमचं जंगल आहे। आणि मी पुन्हा उल्लेख करतो की भारताचं संविधान किंवा एका देश नव्हता तेव्हापासून आदिवासी लोक या देशामध्ये राहतात। आमचं मत पण इथे विचारात घेतलं गेलं पाहिजे की आम्हाला काय पाहिजे। तुमच्या डोक्यातले विकास तुम्ही आमच्यावर थोपायचा प्रयत्न करतायत, ह्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। आम्ही माणसं आहोत, आम्ही ह्या देशाचे मूळचे राहणारे लोक आहोत आणि म्हणून आमचा हा विचार हा ऐकला गेला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती आम्ही आता खपून घेणार नाही। म्हणून आजचा जो मोर्चा आहे हा सरकारला इशारा मोर्चा आहे असं सरकारने समजावायचं आणि म्हणून ह्याच्या पुढे ह्याचंही मोठं तीव्र आंदोलन करावं लागलं तर आम्ही निश्चितच त्याच्यासाठी तयार आहोत। बरं, याआधी हा असाच मोर्चा आपण विराट मोर्चा काढला होता, त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? लोकशाही आहे, जो आम्हाला अधिकार दिला आहे। जेव्हा जेव्हा मला चुकीचं वाटेल, सरकार चुकीचं वागतं आहे, जनतेच्या विरोधात काही निर्णय घेत आहे, एक नाही हजारो मोर्चे आम्हाला काढणं लागले तरी काढत राहणार आणि सरकारला त्याबाबत जाब विचारणार। कारण हे मतदानावर निवडून आले, लोकांच्या दानावरती निवडून आलेले सरकार हे काही मालक नाही आणि म्हणून जनता ह्या देशाची मालक आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये जनतेने बोललं पाहिजे आणि त्याच्यासाठी एक नाही हजारो मोर्चे काढा, त्यांनी त्यांची जागा पण दाखवण्यासाठी सतत मोर्चे काढत राहतात। नक्कीच डॉक्टर साहेब, धन्यवाद, आपण मशालशी संवाद साधला। तर हे होते डॉक्टर सुनील पराड, त्यांनी या मोर्चा संदर्भातील आपल्याला माहिती दिलेली आहे, कशासाठी हा मोर्चा त्यांनी आयोजित केलेला आहे। विविध संघटना आहेत आणि वाढवण बंदर समिती, या समितीला हे लोक सपोर्ट करत आहेत आणि वाढवण बंदर असेल किंवा त्या संदर्भातील आणखी काही 4-5 प्रोजेक्ट्स आहेत ते पालघर जिल्ह्यामध्ये होऊ घातलेले आहेत, त्याला विरोध करण्यासाठी हा जनसमुदाय इथे लोटलेला आहे। अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा।